Hello dear students, welcome back. Today we are going to see some examples based on binomial theorem. आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. एक म्हणजे बायनॉमियल थिअरम आपल्याला यूज कसा करायचा ते माहिती पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पास्कल्स ट्रायंगल. या दोन्ही गोष्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आपण तो व्हिडिओ बघू शकता. ओके, त्यानंतर आपण आता इथे पहिला एक एक्झाम्पल घेऊया की एक्सपांड √5 मायनस √2 ब्रॅकेट रेस टू 5. ब्रॅकेट रेस टू 5 आहे म्हणजे आपल्याला सुरुवातीला इथे एक फॉर्म्युला लिहून घ्यायला लागेल, a मायनस b ब्रॅकेट रेस टू 5. यामध्ये आपण सुरुवात करणार 5c0 ने. ओके, त्यामध्ये a रेस टू 5 अशी पहिली टर्म येईल. त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये आपण मायनस येणार, कारण की इथे बघा निगेटिव्ह साईन आहे. सो यू हॅव टू राईट डाऊन अल्टरनेट प्लस मायनस साईन्स. ओके, सो दुसरी टर्म निगेटिव्ह येईल, मायनस 5c1 a रेस टू 4. ओके, अँड b. त्यानंतर थर्ड टर्म आपण गेलो तो प्लस येईल 5c2 a क्यूब b स्क्वेअर. त्यानंतर नेक्स्ट टर्मला मायनस येईल बघा 5c3 a स्क्वेअर b क्यूब. त्यानंतर अजून a ची पॉवर कमी होईल 5c4 प्लस 5c4 a अँड b रेस टू 4. आणि शेवटची टर्म येईल मायनस, कारण बघा इथे मायनस प्लस मायनस प्लस आणि शेवटची टर्म ऑटोमॅटिकली मायनस येणार 5c5 b रेस टू 5. इथे मी जसं लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं त्या पद्धतीने मी बायनॉमियल थिअरम इथे लिहिलेला आहे. या ठिकाणी बघा 5c0 5c1 5c2 5c3 5c4 आणि 5c5 यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत यांना आपण बायनॉमियल कोएफिशियंट्स म्हणतो. तर त्यांच्या व्हॅल्यू आपण पास्कल्स ट्रायंगलवरून सबस्टिट्यूट करू शकतो. आणि त्या व्हॅल्यूज बघा तुम्ही पास्कल ट्रायंगलमध्ये बघू शकता. 1, त्यानंतर ही 5, देन 10, देन 10 5 अँड 1 अशा त्या व्हॅल्यूज आहेत. ओके, आता या व्हॅल्यूज आपण इथे सबस्टिट्यूट केलेल्या आहेत बघा. आता आपण उरलेले सगळे टर्म्स लिहू आणि हा फॉर्म्युला कम्प्लीट करू. ओके, अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. सो a मायनस b ब्रॅकेट रेस टू 5 आपल्याला एक प्रकारे फॉर्म्युला मिळाला. तुम्ही इथे सुरुवातीची जी टर्म आहे 1 ती नाही लिहिली तरी चालतील, आणि लास्टची जी टर्म आहे 1 ती सुद्धा नाही लिहिली तरी चालेल. नाव पुट a इज इक्वल टू √5 अँड b इज इक्वल टू √2. बघा इथे आपण a आणि b च्या व्हॅल्यू या √5 आणि √2 ठेवल्या, आणि त्याच व्हॅल्यू जर आपण पुढे सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला √5 मायनस √2चं एक्सपान्शन ऑटोमॅटिकली मिळेल. सो लेट अस स्टार्ट. देअरफॉर √5 मायनस √2 ब्रॅकेट रेस टू 5 इज इक्वल टू, हे कसं येईल बघा. तर a रेस टू 5, a म्हणजे आता आपण √5 सबस्टिट्यूट करतोय, √5 रेस टू 5 मायनस 5 √5 रेस टू 4 अँड b म्हणजे √2 प्लस 10 √5 क्यूब अँड √2 स्क्वेअर मायनस 10 √5 स्क्वेअर अँड √2 क्यूब प्लस 5 √5 अँड √2 ब्रॅकेट रेस टू 4 अँड मायनस √2 रेस टू 5. या ठिकाणी बघा √5ची व्हॅल्यू ही √5 राहणार. √5चा समजा स्क्वेअर केला तर आपल्याला मिळेल √5 इंटू √5 2 वेळा. ओके, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल 5. नंतर √5चा क्यूब केला तर बघा आपल्याला या 5ला म्हणजे स्क्वेअरला एकदा √5ने मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे 5 √5 होईल. ओके, √5 रेस टू 4 केले आपण. ओके, तर √5 क्यूबला म्हणजे 5 √5ला पुन्हा एकदा √5ने मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे आपल्याला इथे 5 इंटू 5 म्हणजे 25 अशी व्हॅल्यू मिळणार. आणि √5 रेस टू 5 केले तर आपल्याला √5 रेस टू 4 म्हणजे 25ला पुन्हा एकदा √5ने मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे 25 √5. सो आपल्याला या ठिकाणी √5 स्क्वेअर म्हणजे 5, √5 क्यूब म्हणजे 5 √5, त्यानंतर 25 आणि 25 √5 अशा आपल्याला 5 व्हॅल्यू मिळत जातील. आणि याच पद्धतीने आपण √2च्या पण पॉवर्स वेगवेगळ्या ज्या आहेत ते कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आता मी काय करतो, या डायरेक्टली व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट करणार आहे. ओके, हा पार्ट आपण इथून क्लिअर करून टाकूया. आता √5 रेस टू 5 म्हणजे काय, तर 25 √5 ही त्याची व्हॅल्यू झाली, मायनस 5 ॲज इट इज √5 रेस टू 4 म्हणजे 25 होतील, आणि हे √2 आहेतच, प्लस 10 इंटू √5चा क्यूब म्हणजे काय होणार बघा, तर 5 इंटू √5. ओके, आणि √2चा स्क्वेअर म्हणजे √2 इंटू √2 म्हणजे ती व्हॅल्यू 2 येईल.
मायनस 10 इंटू √5चा स्क्वेअर म्हणजे 5 आणि √2चा क्यूब म्हणजे या √2ला म्हणजे 2ला अजून एकदा √2ने मल्टिप्लाय करायला लागेल, बरोबर आहे. त्यानंतर 5√5 अँड √2⁴. √2⁴ म्हणजे 2चं दोन वेळा मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे इंटू 4 येतील, 2 इंटू 2 4 आणि मायनस √2⁵ म्हणजे 4 हा जो 4 आहे याला पुन्हा एकदा √2ने मल्टिप्लाय करायचा 4√2. ओके, जर तुम्हाला या व्हॅल्यूजमध्ये कन्फ्युजन वाटत असेल तर मी √2 आणि √5च्या 5पर्यंतचे ज्या पॉवर्स आहेत त्या वेगळ्या तुम्ही कागदावर कॅल्क्युलेट करा आणि त्या इथे व्हेरीफाय करा म्हणजे तुम्हाला ही स्टेप लक्षात येईल. ओके, आता आपण काय करूया, जरासं वरती जाऊया आणि इथे कॅल्क्युलेशन पुढे करूया. इथे मी जरा अजून सिम्प्लिफाय करून घेतो. 25√5 अशी एक टर्म झाली, त्यानंतर 5 इथे बघा 5 इंटू 25 म्हणजे 125 झाले, √2 ही √2ची टर्म झाली, प्लस इथे 10 इंटू 5 50 इंटू 2 100 अशी टर्म तयार होईल. तर आपण काय करूया, जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू. मायनस आता बघा 10 इंटू 5 50 इंटू 2 100, सो 100 इकडे झाले आणि √2 झाले. ओके, प्लस 5 इंटू 4 म्हणजे 20 झाले, 20√5 आणि मायनस 4√2. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये व्हॅल्यूज मिळतील. आता आपण ऑब्झर्व करूया, इथे दोन प्रकारच्या टर्म्स आहेत. एक म्हणजे √5च्या टर्म्स आहेत, इथे बघा, या ठिकाणी बघा आणि या ठिकाणी बघा. आणि दुसरी जी टर्म आहे ती म्हणजे √2ची टर्म आहे. मी ग्रीन कलरने अंडरलाईन करतो. √2च्या टर्म्स आहेत, √2च्या टर्म्स आहेत. इथे पण ती निगेटिव्ह आहेत बघा व्हॅल्यूज त्या, आणि यासुद्धा √2च्या 3 टर्म्स आपल्याला दिसतात. आपण काय करूया, √5च्या टर्ममधून आपण एकत्र करून त्याच्यातून √5 कॉमन घेऊ. म्हणजे बघा मी इथे काय करतो, ह्या ज्या 3 रेड कलरने अंडरलाईन केलेल्या टर्म्स आहेत त्याच्यामधून मी √5 कॉमन घेतो. म्हणजे 25 प्लस 100 प्लस 20 अशा त्या 3 टर्म्स आहेत आणि त्याच्यामधून √5 मी कॉमन घेतला. आता ह्या ग्रीन कलरच्या टर्म्स आहेत या ऑब्झर्व करा. याच्यामध्ये मायनस साईन आपण आधीच कॉमन घेऊया आणि 125 नंतर प्लस 100 आणि प्लस 4 अशा या 3 टर्म्स येतील आणि √2 या तिन्ही टर्ममधून आपण कॉमन घेऊ शकतो. आता फक्त आपण हे ॲडिशन करून फायनल आन्सर लिहूया. म्हणजे आपल्याला √5 मायनस √2 ब्रॅकेट रेस टू 5 मिळेल. बघा 100 प्लस 25 125 प्लस 20 म्हणजे 145 होणार. 145 √5 ही पहिली टर्म येईल आणि मायनस इथे बघा 125 प्लस 100 225 आणि प्लस 4 म्हणजे 229 √2 अशी टर्म मिळेल. सो हे आपलं फायनल आन्सर झालं. लक्षात घ्या, दिस इज द एक्सपान्शन ऑफ √5 मायनस √2 ब्रॅकेट रेस टू 5. सेकंड क्वेश्चन बघा, एक्सपांड 2x मायनस 1/x ब्रॅकेट रेस टू 6. आता इथे मी काय करतो, पुन्हा एकदा a मायनस b ब्रॅकेट रेस टू 6 याच्यासाठी फॉर्म्युला लिहितो. ओके, बायनॉमियल थिअरम वापरून. सो दॅट्स फॉर्म्युला स्टार्ट्स विथ 6c0 a रेस टू 6. ओके, त्यानंतर मायनस 6c1 a रेस टू 5 b. त्यानंतर आपण म्हणूया प्लस, कारण इथे अल्टरनेट प्लस मायनस सायन्स येणार, 6c2 a रेस टू 4 b स्क्वेअर मायनस 6c3 a क्यूब b क्यूब. त्यानंतर प्लस येईल बघा 6c4 a स्क्वेअर b रेस टू 4. ओके, पुन्हा मायनस 6c5 a b रेस टू 5 आणि प्लस 6c6 a ची आता पॉवर 0 होईल आणि b रेस टू 6. ऑब्झर्व करा, इथे आपण बायनॉमियल थिअरम प्रमाणे इथे मध्ये मायनस साईन असल्यामुळे आपण मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस अशा अल्टरनेट व्हॅल्यू घेतल्यात. एच्या पॉवर्स कमी होतात, ॲट द सेम टाइम बीच्या पॉवर वाढत जातात. आता 6c0 6c1 6c2 6c3 अगदी 6c6 पर्यंत यांना आपण बायनॉमियल कोएफिशियंट म्हणतो. पास्कल्स ट्रायंगलमध्ये बघा n इज इक्वल टू 6 ज्या ठिकाणी दिसतो त्या रोमध्ये आपल्याला व्हॅल्यूज दिसतील. तर पहिली व्हॅल्यू 1 आहे, त्यानंतर पुढची व्हॅल्यू 6 आहे, ओके, त्यानंतर 15, त्यानंतर 20, ओके, त्यानंतर पुन्हा 15, नंतर 6 आणि 1. त्याशिवाय आपण उरलेल्या सगळ्या टर्म्स पण लिहूया. आता आपण काय करू, या ठिकाणी हा पहिला आणि शेवटचा 1 तुम्ही नाही लिहिला तरी चालणार आहे किंवा लिहिला असेल तरी काही हरकत नाही. आणि उरलेले आपल्या ज्या काही टर्म्स आहेत या ठिकाणी आपण आता व्हॅल्यूज ठेवणार आहोत. इथे ए हा आपला a मायनस बी ब्रॅकेट रेस टू 6चा फॉर्म्युला तयार झाला. नाव आपण इथे बघा आपला दिलेला जो क्वेश्चन आहे त्याच्यावरती लक्ष घाला. पहिली टर्म आपण a म्हणणार, पुट a इज इक्वल टू 2x नाव, अँड दुसरी टर्म जी आहे ती आपण त्याला b म्हणूया, b इज इक्वल टू 1/x. ओके, अशा पद्धतीने आपण
इथे व्हॅल्यूज टाकणार आहोत. सो आपल्याला इथे ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू 6 ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे मिळेल 2x मायनस 1/x ब्रॅकेट रेस टू 6. तर इथे आपण ठेवूया ए रेस टू 6 म्हणजे एची व्हॅल्यू 2x घेणार. सो 2x ब्रॅकेट रेस टू 6 मायनस 6 इंटू 2x ब्रॅकेट रेस टू 5 अँड इंटू 1/x. ओके, प्लस 15 इंटू 2x ब्रॅकेट रेस टू 4 अँड 1/x ब्रॅकेट रेस टू 2. ओके, आपण या तीन टर्म्स लिहिलेल्या आहेत. ओके, आता पुढची टर्म ही टर्म मायनस 20 इंटू 2x ब्रॅकेट क्यूब अँड 1/x ब्रॅकेट क्यूब. ही टर्म झाली. आता आपण या टर्मकडे येऊया. प्लस 15 अगेन 2x ब्रॅकेट स्क्वेअर अँड 1/x ब्रॅकेट रेस टू 4. आता आपण नेक्स्ट टर्म लिहूया. मी जरा खाली लिहितो इथे मायनस 6 इंटू 2x 1/x ब्रॅकेट रेस टू 5 आणि प्लस शेवटची टर्म आपण इथे लिहितो 1/x ब्रॅकेट रेस टू 6. आता आपण इथे व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करू. 2 रेस टू 6. आता लक्षात घ्या 2चे जे पॉवर्स आहेत 2 स्क्वेअर म्हणजे 4, 2 क्यूब इज 8. 8ला पुन्हा 2ने मल्टिप्लाय करा. 2 रेस टू 4 16, 2 रेस टू 5 32 आणि 2 रेस टू 6 इज 64. ओके, सो 2 रेस टू 6 इज 64 x रेस टू 6 अशी व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर मायनस 6 इंटू 2 रेस टू 5. 2 रेस टू 5 म्हणजे किती होतील बघा. या ठिकाणी आपल्याला 2 रेस टू 5 म्हणजे 32 मिळतील. 32 अँड x रेस टू 5 अशा दोन व्हॅल्यू मिळतील आणि 1/x प्लस 15 इंटू 2 रेस टू 4. 2 रेस टू 4 म्हणजे आपण इथे लिहूया 16. ओके, अँड x रेस टू 4 म्हणू आपण, जरा वेगळे लिहूया. आणि इथे 1/x स्क्वेअर म्हणजे 1/x स्क्वेअर अशा पद्धतीने लिहिता येतील. मायनस 20 इंटू 2x क्यूब म्हणजे 2 क्यूब म्हणजे 8 x क्यूब ॲज इट इज. ओके, आणि 1/x ब्रॅकेट क्यूब म्हणजे 1/x क्यूब प्लस ही नेक्स्ट टर्म बघा 15 त्यानंतर 2x स्क्वेअर म्हणजे इथे 2चा स्क्वेअर 4 येणार आणि x स्क्वेअर अँड 1/x ब्रॅकेट रेस टू 4. ओके, नंतर मायनस इथे 6 असेच आहेत इंटू 2x आपण असेच ठेवूया आणि 1/x रेस टू 5 करू. ओके, अँड प्लस 1/x रेस टू 6 अशा पद्धतीने आपल्याला एक्सपान्शन करता येईल. आता आपण पुढे जाऊया टू द नेक्स्ट स्टेप. 64 x रेस टू 6 मायनस इथे आता काय होईल बघा, हा x कॅन्सल होईल आणि या 5 मधले आपल्याला 4च x इथे राहतील. ओके, सो यू कॅन राईट 6 इंटू 32 192 अँड x रेस टू 4 प्लस 15 इंटू 16 करूया 240. हे x स्क्वेअर पूर्ण कॅन्सल होतील आणि ज्याला या 4 मधले 2x इथे राहतील कारण 2 त्याच्यातले कॅन्सल झाले. सो आपल्याला इथे मिळाला x रेस टू 2. आता मायनस साईन देऊया. 20 इंटू 8 म्हणजे 160 झाले आणि इथे बघा तर x क्यूब आणि हा x क्यूब हे दोन्ही कॅन्सल होऊन जातील. पुढच्या टर्मला बघा प्लस 15 इंटू 4 सो 60 आणि आता इथे उलटं होईल बघा, हे x स्क्वेअर कॅन्सल होतील याच्यातले 2 x स्क्वेअर ना, सो इथे 2च x राहतील म्हणजे 1/x स्क्वेअर राहतील. सो 60/x स्क्वेअर असं आपण म्हणू शकतो. मायनस आता मी जरा समोरच लिहितो या व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू मी याच्या समोर लिहितो. नेक्स्ट व्हॅल्यू बघा 2 इंटू 6 12 आणि हा जो x आहे तो कॅन्सल होईल, x कॅन्सल विथ दिस 1 ऑफ द x. सो इथे फक्त 4च x राहणार. सो 1/x रेस टू 4. ओके, अँड प्लस 1/x रेस टू 6 ॲज इट इज. आपण हे पुन्हा सगळ्या टर्म्स एकत्र करून व्यवस्थित लिहूया. सो दिस इज अवर फायनल आन्सर. ओके, दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅव अ गुड डे.